जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो। आज खूप महत्वाचा विषय सुरू करणार आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा। तर मित्रांनो, जय श्रीराम। आजच्या विषय सुरुवात होईल। मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की तुम्हाला जो फॅट लॉस करायचा, वेट लॉस करायचा, तुम्हाला मी आज 30 सवय सांगणार आहे, त्या तुम्ही घेतल्या तर आपोआप तुमचं फॅट लॉस वेट लॉस होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप महत्वाचा विषय राहणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे। तुम्ही भरपूर असे महाग सप्लिमेंट घेतात, भरपूर असा चांगला डाएट घेतात, त्यासाठी तुम्ही चांगले परचेस करतात पैसे देऊन। तर मित्रांनो, एकच मला सांगणं आहे की तुमच्याकडून डाएट होतोय, सप्लिमेंट मागणे घेताय, तरी रिझल्ट येत नाही, तर काहीतरी कारण असलं त्याशिवाय होत नाही मित्रांनो। म्हणून मी एक नेहमी सांगत असतो की डिसिप्लिन मध्ये राहा तुम्ही। डिसिप्लिन मध्ये राहिलं तर तुम्हाला 100% कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही काम करत असताना रिझल्ट हा भेटतच असतो। म्हणून डिसिप्लिन खूप महत्वाची गोष्ट आहे। म्हणून डिसिप्लिन आणण्यासाठी मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमचं वेट लॉस फॅट लॉस 100% होणार आहे। मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं म्हणजे तुम्ही डाएट चांगला करतात ना, चांगले महागडे सप्लिमेंट घेतात, त्यासोबत वर्कआउटही चांगला करतात, त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट करायची, तुम्हाला दिवसातून 30 ते 45 मिनिटं ही वॉकिंग करायची। कमीत कमी 30 मिनिटं तरी वॉकिंग करायची आणि जास्तीत जास्त 45 मिनिटं करायची। मग तुम्ही ती मॉर्निंगला करा किंवा इव्हिनिंगला रात्रीच्या जेवणानंतर करा, पण तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर 30 मिनिटं ते 45 मिनिटं वॉकिंग करा, ब्रिस्क वॉकिंग करा, ज्याने तुमचं फॅट स्टोअर होणार नाही आणि फॅट बर्नलाही मदत होणार आहे। आणि तुमच्या शरीरात तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर तुम्ही मॉर्निंगला 30 मिनिटं ती वॉकिंग करा, ब्रिस्क वॉकिंग करा, ज्याने तुमच्या शरीर ऍक्टिव्ह ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होणार आहे आणि शरीर तुमच्या हे टाईट राहील, म्हणजे चांगलं मजबूत राहील। हे झालं मित्रांनो पहिले चांगलं। त्यानंतर दुसरी सवय मित्रांनो अशी की तुम्हाला काही पर्सेंटेज मध्ये जेवण करायचं। म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यामध्ये असं ठेवायचं मित्रांनो, हाय प्रोटीन ठेवायचे। म्हणजे एक प्रकारे बघायला गेलो ना, तर तुम्ही 100% मधून 50% तुम्हाला प्रोटीन इंटेक करायचंय, 25% तुम्हाला भाजी घ्यायची आणि 25% तुम्हाला त्यामध्ये कार्ब घ्यायचे। तर मित्रांनो, यामध्ये काय होईल माहिती का, तुमचं प्रोटीन हाय प्रमाणात शरीरात गेलं ना, तर मित्रांनो तुमचं फॅट हे लवकर वाढणार नाहीये आणि वजन सुद्धा त्याने वाढणार नाही आणि हाय प्रोटीनमुळे तुमचं मस्क्युलर मास हे चांगल्या पद्धतीने दिसायला लागून आणि तुम्ही हेल्दी राहणार आहे। म्हणून मित्रांनो, एक सांगणं आहे की त्यामध्ये तुम्ही 50% प्रोटीन ऍड करा, त्यानंतर 100 मधून 25% तुम्ही भाजी घ्या आणि 25% त्यामध्ये कार्ब घ्यायला पाहिजे। या गोष्टी राहिल्या तर तुमचं एक फॅट वाढणार नाहीये आणि तुमची ही लाईफ एकदम म्हणजे एकदम स्टेबल मध्ये तुमचं वेट सुद्धा राहणार आहे आणि लाईफ ही तुमची चांगल्या पद्धतीने हेल्दी राहणार आहे। हे झालं तुमच्या जेवणाच्या बाबतीत। आता तिसरी सवय मित्रांनो खूप महत्वाची, तुम्हाला फास्ट फूड वगैरे वगैरे या गोष्टी सर्व बंद करावं लागणार आहे मित्रांनो। कारण की याने काय होत असतं माहिती का, तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात फॅट स्टोअर होत असतं, त्यामुळे वेट वाढत असतं। आणि तो मित्रांनो यामध्ये एक सांगणं झालं की तुम्हाला जर भूक लागत असेल ना आणि तुम्हाला कमी